फॅमिली, कसे आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो आज आहे 12th ऑफ एप्रिल आणि फायनली आज आहे द वेडिंग डे. आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही आलो आहेत फंक्शन हॉलला, कारण आता प्रोग्राम आहे मंगल स्नानमचा. सो आता तेल लावून नवरा नवरीला आंघोळ घालणार आहेत. सो सगळं आज काय काय होणार आहे हे मी तुम्हाला दाखवेल. For that, stay tuned with us. Sorry, foto non vi sta. Todo la noche de येस, मी आता मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि दीदी पण छानपैकी रेडी झाल्या आहेत. सो आम्ही रेडी झालो आहेत मोनालिसा ब्युटी पार्लरमध्ये, जे गुलबर्गामध्ये आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या एक्झॅक्ट अपोजिटला हे पार्लर येतं. सो ह्या आंटी आणि ही आंटीची सून आहे. सो यांनी खूप छान मेकअप केला आहे आमचा आणि हा माझा सेकंड एक्सपिरियन्स आहे. सो खूप छान आहे. तुम्हाला जर कोणाला गुलबर्गामध्ये ब्युटिशियन हवी असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आंध्र आणि कर्नाटकामधील लग्नामधील सगळ्यात महत्त्वाचं विधी, ज्याला क्युमिन अँड जॅगेरी सेरेमनी म्हटलं जातं. आपल्याकडे जसं अक्षदाला महत्त्व आहे, जे मुहूर्तावर टाकल्या जातात, तसं यांच्याकडे क्युमिन आणि जॅगेरीचं पेस्ट हे मुहूर्तावर डोक्यावर लावलं जातं. आता क्युमिन आणि जॅगेरीच का? क्युमिन म्हणजे जिरे, जे कडू असतात, आणि जॅगेरी म्हणजे गोड पदार्थ आहे. सो हे कडू आणि गोड दोघांचं मिळून मिश्रण करून ते डोक्यावर लावलं जातं. हे रिप्रेझेंट करतं आपल्या डेली लाईफमध्ये आपण जे गोड आणि कडू अनुभव घेतो त्यांना. लग्न झाल्यानंतर यांच्याकडे एक वेगळी सेरेमनी केली जाते, ज्याला ओखळी सेरेमनी म्हणतात. म्हणजे एका पातेल्यामध्ये दूध किंवा पाणी घेतलं जातं, त्यात फुलं टाकली जातात आणि नवरदेवाची अंगठी त्यामध्ये टाकली जाते. असं 3 वेळा केलं जातं. जर नवरी 3 वेळेस जर नवरी जिंकली तर असं गृहीत धरलं जातं की लाईफमध्ये मॅरिड लाईफमध्ये येणारे सगळे संकट ती पार पाडू शकेल. सो हळदीच्या दिवशी जे आम्ही तांदळांना हळद लावली होती, तुम्ही बघितलेलं आहे उडियक्की सेरेमनी म्हणून. सो ते जे तांदूळ होते ते इथे आता नवरीची त्यांनी ओटी भरत आहेत. हे जवळपास 10 किलो तरी असतील तांदूळ. याची माहिती मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर त्यांनी एक वेगळी रसम केली होती, वेगळी विधी केली होती. असे 4 घाडगे ठेवून आतमध्ये तांदूळ ठेवलेला आहे. आरत्या घेतल्या होत्या 2 बायकांनी आणि नवरा नवरींनी त्याला 7 फेरे, आपल्याकडे जसं सप्तपदी आपण अग्नीला भोवती फिरून करतो तसं त्यांनी इथे सप्तपदी केलं होतं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याच्याने दृष्टीसुद्धा निघून जाते. सो सप्तपदी झाल्यानंतर डायरेक्ट नवरी नवरदेवाला बाहेर घेऊन जातात. गेल्यानंतर दोघांनी नवरी नवरदेवाने यथोक्त सूर्यदेवाची पूजा केली, सूर्यदेवाचा आशीर्वाद घेतला आणि नवऱ्या मुलाने नवरीला अरुंधती नक्षत्र दाखवले. तर अरुंधती हे एक स्टार आहे, जे ट्विन स्टार आहे, म्हणजेच ते एक नसून 2 आहे, अरुंधती आणि वशिष्ठ. सो यांचं महत्त्व असं आहे की हे दोन्ही एक दुसऱ्यांना लिंक आहेत आणि ते एक दुसऱ्यांच्या भोवती फिरत असतात.
म्हणजेच नवीन जोडप्यानी जर त्यांना पाहिलं तर असं मानतात की त्या स्टारसारखंच ते सुद्धा एकत्र जोडीनं संसार करतील. महाभारतामध्ये अजून एक संदर्भ असं सांगितला गेला आहे की अरुंधती ही वशिष्ठ मुनींची बायको होती आणि त्या दोघांचं जोडपं हे आयडियल कपल गृहीत धरलं गेलं होतं ॲज अ सिम्बॉलिक ऑफ मरायटल फुलफिलमेंट अँड लॉयल्टी. सो नक्षत्र पाहून झाल्यानंतर नवरीला ड्रेस चेंज करण्यासाठी आम्ही घेऊन गेलो होतो, कारण सगळ्या विधी झाल्या होत्या आता आणि आता फक्त वरमाला होती आणि जी पब्लिक आली होती ती ग्रीट करण्यासाठी, त्यांना कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी त्यांना स्टेजवर येणार होती. सो इथे मस्तपैकी नवरीचा छान मेकअप झाला आहे आणि मेकअप केला आहे लखन परळीकर सरांनी, ज्यांनी माझ्या लग्नामध्ये मेकअप केला होता. खूप छान वाटलं त्यांना भेटून. श्री मल्लिकार्जुन महास्वामिनाय संपूर्ण कृपाकटाक्षानुग्रहाय वीक्षणबलप्राप्तिरस्तु. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी फोटोज काढून घेतले नवरी नवरदेवासोबत आणि नवरी नवरदेवाला जेवायला घेऊन गेलो होतो. इथे काहीतरी वेगळ्याच रिच्युअल्स चालू होत्या, त्या लोकांच्या होत्या, ह्या मुलाकडच्या लोकांच्या. सो याच्याबद्दल मला काही जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे, बट आहे चढवण्याचं वगैरे काहीतरी चाललेलं. भैया हाउ वाज द वेडिंग? जिस वेडिंग के लिए आप कनाडा से आए हो, डायरेक्टली लैंडेड टू गुलबर्गा. बहुत अच्छा था, बट इट्स टू हॉट, -22 +40. ओके, बहुत अच्छा था, अच्छा लगा सबको मिलकर. बस बहुत गर्मी है. वीडियो सॉरी, कैसे हुआ शादी आपके बेटी का? बेटी का नहीं, आपके? हाँ, हम बेटी है. आपके बेटा? नहीं, कोडलू. भांजी. सुसी. छोटे मम्मी, कैसा था वेडिंग? कैसा था आपके बेटी का? बहुत अच्छा हुआ. कैसा है आपका दामाद? बहुत अच्छा. संडे क्या हुआ? ओ, तो यहाँ एंट्री हो रही है हमारे बहुरानी की, देवरानी, मेरी देवरानी की. सो कैसे हुई? ओले. सो आपके ननंद की शादी कैसे हुई? 2 दिन कैसे गए आपके? एंजॉय किया? और नको. ओके. ಯಜಮಾನ್ ಹೇಳ್ಬೇಕು, ಯಾಕೆ ಮಾಡ್ಕೋತೀರಾ ಅತ್ತ? ಯಜಮಾನ್ ಹೇಳ್ಬೇಕು. ಇಲ್ಲ ಯಜಮಾನ್ ಹೇಳ್ಬೇಕು. ಹೇಗಿತ್ತು ನಿಮ್ದು ಸಿಸ್ಟರ್ದು ವೆಡ್ಡಿಂಗ್? ಹೇಳಿ ಸ್ವಲ್ಪ. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ಫುಲ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆ? ಇಲ್ಲೇ ಇದೆ ನೋಡಿ.
हाय हाय बोलो सबको। कैसे हुआ शादी आपके? नहीं आपके किसका? बुआ, बुआ को क्या बोलते हैं? बुआ नहीं, बुआ ना, आत्ती। हाँ आत्ती। आपके आत्ती का शादी कैसे हुआ? अच्छा। आप तो बहुत एंजॉय कर रहे हो कल से। क्या क्या एंजॉय किया? भाग ही भाग रहे। दोस्त बनाए नए विहान के। डांस। दोस्त नए दोस्त बने ना विहान के? कितने दोस्त बने? 4। नाम बताओ। एक रिंकी, रिंकी, ये देखो ये रिंकी। और आयुष। अरे वाह वाह वाह। ऋषि इधर। ओके अभी कहते हैं मम्मी कैसे हुआ आपके बेटी का शादी? अच्छा हुआ शादी? एंजॉय किए? नहीं प्रूफ नहीं, मैं ना बाद में करती। नहीं मैं सबसे पूछ रही हूँ कौन क्या क्या ये किए एंजॉय। बड़ी बहू ये हमारे घर की बड़ी बहू रानी है। कैसे हुआ शादी आपके ननंद का? कनाडा से आए ना आप? अच्छा था, एंजॉय किए? वर्थ था कनाडा से आने। वर्थ था। ओके सो दिस इज माय फुल फैमिली। अरे उनको पता है जितना पैसे तब भी नहीं देने बेटा तो उन्हें सूझियत लेगा। तो भाई साहब वेगळी सेरेमनी ह्यांच्याकडे मला पाहायला भेटली। नवरी जाताना, नवरीची विदाई होत असताना नवरीच्या चुलत्या, चुलती आणि भाऊ आणि भाऊजया यांनी नवरीचे आणि नवरदेवाचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावायचं असतं। सो आम्ही सुद्धा हे केलं। हे जरा वेगळं वाटलं मला त्यांच्याकडची पद्धत। मामा